मंडळी, आयुष्य म्हणजे संघर्ष. आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर आपल्याला संघर्षाचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच मुलांना लहानपणापासून या संघर्षाचा सामना करण्यासाठी आपण तयार केलं पाहिजे, मुलांना स्ट्रॉंग बनवलं पाहिजे. पण आज मंडळी बऱ्याचदा होतंय काय, बरेचसे पालक मुलांना प्रोटेक्टेड मोडमध्ये वाढवताना आपल्याला दिसत आहेत. पावसात जाऊ नको, मातीत जाऊ नको, का तर आजारी पडतील. बरेचसे पालक मुलांना घरातली साधी छोटी-मोठी कामं सुद्धा सांगत नाहीत. मुलांचा होमवर्क असो, प्रोजेक्ट वर्क असो, बरेचसे पालक स्वतः करताना दिसत आहेत. शाळेत जाताना, शाळेतून येताना मुलांच्या बॅगा स्वतः खांद्यावर घेताना दिसत आहेत. मंडळी, हे एवढे लाड मुलांचे का आणि कशासाठी? बरेचसे पालक तर शाळा क्लासेसमध्ये जर का एखादा शिक्षक मुलाला नुसतं ओरडलं तरी त्यांच्याशी भांडायला जाताना दिसत आहेत, हुज्जत घालताना दिसत आहेत. मंडळी, मुलं मौल्यवान आहेत, प्रिशियस आहेत, मान्य, म्हणून त्यांना काय आपण काचेच्या कपाटात बंद करून ठेवणार आहोत का? नाही ना. मंडळी, लाड तुम्ही कराल, पण हीच मंडळी जेव्हा उच्च शिक्षणाच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने बाहेर जातील तेव्हा त्यांना अशा प्रकारे कोण ओव्हर प्रोटेक्शन देणार आहे का? नाही ना. त्यांची कामं त्यांनाच करावी लागणार, त्यांचे निर्णय त्यांनाच घ्यावे लागणार, त्यांच्या कामाची जबाबदारी देखील त्यांनाच घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून मंडळी, लहानपणापासूनच मुलांना आपण छोटे मोठे स्ट्रगल्स दिले पाहिजेत आणि मुलांना चांगल्या प्रकारे आपण तयार केलं पाहिजे. मंडळी, मग आपण नक्की या संदर्भात काय करू शकतो? तर घरातली छोटी मोठी कामं असतील ती मुलांना सांगायला सुरुवात करायची. अंथरूण गुंडाळणं असेल, स्वतःचं ताट स्वतः धुणं असेल, दुकानातून सामान आणणं असेल, कपडे गुंडाळणं असेल, त्यांना इस्त्री करणं असेल, शाळेचा होमवर्क, शाळेचा प्रोजेक्टवर स्वतः करणं असेल, इथे आपली भूमिका फक्त आणि फक्त मार्गदर्शकाची असली पाहिजे. मंडळी, मुलांचं आयुष्य सोपं करून देऊ नका. त्यांना निर्णय स्वतः घेऊ द्या. कधीतरी ते चुकतील, त्यातूनच ते सुधारतील, त्यातूनच ते स्ट्रॉंग बनतील, त्यातूनच ते आपल्या आयुष्याची जबाबदारी घ्यायला शिकतील. मंडळी, आठवा, आपल्या पालकांनी आपल्याला कशा प्रकारे तयार केलंय, कशा प्रकारे परिस्थितीला तोंड द्यायला शिकवले, कशा प्रकारे आयुष्याचा सामना करायला शिकवले. मंडळी, आठवतंय का, आपण स्वतःहून आपल्या शाळेत जायचो, शाळेतून आल्याच्या नंतर घरी स्वतःहून स्वतःचा होमवर्क करायचो. बऱ्याचदा तर शाळेतून सुटल्याच्या नंतरला रेशनच्या दुकानावरती रॉकेलसाठी तासन तास रांगेत उभं राहायचो, तिथून घरी यायचो, घरची सगळी कामं करायचो. मंडळी, आपल्या पालकांनी आपल्याला असे छोटे मोठे संघर्ष लहानपणापासून दिले नसते तर आपण खऱ्या अर्थाने तयार झालो असतो का? नाही ना. मंडळी, आज भलेही आपलं शिक्षण कमी असेल तरी पण आज आपण खूप चांगल्या प्रकारे घर चालवतोय, मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं कधी शक्य झालं, कशामुळे शक्य झालं? तर एकाच गोष्टीमुळे, ती म्हणजे आपल्या पालकांनी लहानपणापासूनच आपल्याला छोटे मोठे संघर्ष द्यायला सुरुवात केली. यातूनच आपण चांगल्या प्रकारे घडलो, यातूनच आपण आयुष्याचा सामना करायला तयार झालो. मंडळी, विषय खूप मोठा आहे, तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.